शेरू आला. किटू हाय, गुड मॉर्निंग. मी विद्या. आज मी आपल्याबरोबर गव्हाच्या कुरडईची रेसिपी शेअर करणार आहे. गव्हाची कुरडई उन्हाळ्यात काही लोकांना फिरायला जाण्याची घाई असते, तर काहींना गावी जाऊन आमरसावर ताव मारण्याची. पण घरच्या करत्या स्त्रीला काळजी असते ती वर्षभराच्या साठवणीच्या वाळवणाची. आता उन्हाळा संपत आल्याने अनेक गृहिणी वाळवणाच्या मागे लागलेल्या आहेत. वाळवण वर्षभराच्या शेवया, कुरड्या, पापडच्या वेगवेगळ्या रेसिपी होतात. कुरडई अनेक प्रकारची होते. तांदळाची कुरडई होते, पण गव्हाच्या कुरडईबद्दल जी एक क्रेज आहे ना, ती खूप वेगळी आहे. आणि गव्हाची कुरडई हे आपला पारंपरिक पदार्थ आहे. घरात असलेल्या आजीबाईंना ह्याची रेसिपी नक्कीच माहीत असते. त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. गव्हाचा हा चीक खरोखरच खूप पौष्टिक असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर खाऊन घेतलं पाहिजे. हे चीक एक प्रकारचे आपले पारंपरिक सुपरफूड आहे. त्यामुळं अशक्त व्यक्तींनाही गव्हाचा चीक खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. गव्हाची कुरडईसाठी लागणारे साहित्य. मी 3 किलो गहू घेतले होते. ते भिजत घातले. पहिले 3 दिवस पाण्यात गहू स्वच्छ धुवून भिजत घालायचे. प्रत्येक दिवशी सकाळी गहू पाण्यातून काढून स्वच्छ धुवायचे आणि आणखीन पाणी घालून ते परत भिजत घालायचे. असे 3 दिवस करायचं. आणि 4थ्या दिवशी गव्हाला चेक करून बघायचं, एक दाणा काढून, की त्याच्यामधून पांढरा चीक बाहेर पडतोय की नाही. नंतर मग परत जर चीक बाहेर येत असेल इझिली, तर मग 4थ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला गव्हाच्या मिक्सरमधून किंवा हाताने किंवा पाटावर वंट्यावर हे गव्हाचा चीक काढला जातो. आणि सोपी पद्धत तर मिक्सरची आहे. काही बरेच जुन्या पद्धतीने जर गेलो आपण, तर गव्हाचा चीक हा पाटावर वंट्याने पण खूप छान निघतो आणि हातानेही काढला जातो. आपण घरी मग ते गव्हाचे मिश्रण हाताने दाबून त्यातील चीक काढला. असे 2-3 पाण्याने पाणी घालून ते दाबून ते चीक काढून घेतला. मग ते चिकाचे पाणी गाळणीने गाळून घेतले. नंतर त्या चिकाचे पाणी चाळणीवर तलम कपडाने, म्हणजे एखाद्या सुती कपड्याने गाळून घेतले. म्हणजे त्यातील सर्व ताम निघून जातो. ताम म्हणजे रेडिश कलरचं असं त्याच्यावर येतं आणि त्याच्यामुळे कुरडई लालसर होण्याची शक्यता असते. आत गाळलेले मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचे आणि नंतर मग सकाळी त्यावरचे जे पाणी वरती आलेले असते ते हळूच काढून घ्यायचे. खाली जमा झालेला चीक अजिबात हलू द्यायचा नाही. त्याला खडी असेही म्हणतात. ती खडी फोडून घेतली जाते, कारण की तो चीक खूप घट्ट बसलेला असतो खाली डब्यामध्ये. आता गॅसवर एक पातेले किंवा चुलीवर, मी चुलीवर केलं आहे, चुलीवर एक पातेले ठेवून त्याला थोडंसं खाली बुडाला तेल लावून घ्यायचं. आणि नंतर मग जेवढा चीक झाला असेल, पडला असेल, तेवढंच पाणी मोजून घ्यायचे आणि ते पाणी उकळवायला ठेवायचे. पाण्याला उकळी छान आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं तुरट असते ना, त्याची पावडर किंवा छोटेसे 2-3 तुरटीचे खडे त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यात टाकून द्यायचे. याच्यामुळे आपल्या ज्या कुरड्या असतात त्या पांढऱ्या होतात, पिवळसर लालसर अशा होत नाहीत. आणि नंतर मग परत एका चीक बनवताना एक जणाकडून होत नाही, आणखी 1-2 जण लागतातच. मग एकाने चीक ओतायचा हळूहळू आणि दुसऱ्याने ते गरगटायचं, जसं मी इथं दाखवलेलं आहे. तसं चांगलं घोटून घ्यायचं, कारण की याच्यामध्ये गाठ पडू द्यायची नाही. जर गाठी पडल्यासारखं झालं तर आपल्या शेवयातून
परत चीक खाली नीट पडणार नाही म्हणून. आणि नंतर मग ते छान वाफवून घ्यायचे, खूप घोटून घ्यायचं. आणि नंतर मग जेव्हा ते साईडचं सगळं काढून मग छान वाफवून घ्यायचं. त्याला 10 मिनिट तरी छान वाफ येऊ द्यावं लागते. नंतर परत जाळ हळूच बाजूला करायचा आणि हाताला पाणी लावायचे आणि ते पाणी म्हणजे तो हात चिकावर जरासं ठेवून बघायचा. जर आपल्या हाताला चिकटला तर समजायचं आणखी त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. आणि जर नाही चिकटला तर मग हे चीक तयार आहे असं समजून जायचं. मग नंतर मग परत सोऱ्यामध्ये शेवेची चकती घालून त्याला तेलाने आतून तेलाचे बोट फिरवून घ्यायचे आणि नंतर चीक भरून एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा ओल्या कपड्यावर कोरड्या आपल्या पाडून घ्यायच्या, जसं इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या आमच्या सासूबाईचं आहेत आणि त्या मला मदत करायला आल्या होत्या. हळूहळू तशाच कोरड्या सगळ्या पाडून घ्यायच्या. गव्हाचा चीक खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. हा अतिशय पौष्टिक आहे, कारण साधारणपणे 100 ग्रॅम गव्हाचा चीक घेतला तर त्यात 450 कॅलरीज असतात. चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबूतीसाठी ते आवश्यकच आहे. शिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे थकवा येणे, सतेज न राहणे, नैराश्य न येणे असेही त्रास जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी चीक भरपूर खा. गव्हाच्या चिकातून फॉस्फरस मिळतो. तो संपूर्ण शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी उपयुक्त असतो. ही गव्हाच्या कुरडयाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स, सबस्क्राईब करायला नक्की मदत करा. आणि आज तिथं सासनकाठ्या निघाल्या होत्या आमच्या शेजारच्या ज्योतिबाच्या डोंगरावर, कारण की चैत्रपौर्णिमा दुसऱ्या दिवशी होती. आणि चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या गावच्या सासनकाठ्या ज्या मानाच्या असतात त्या सगळ्या ज्योतिबाच्या डोंगरावर जातात. आणि हे पण आज निघाले होते. आणि माझे मिस्टर पण ज्योतिबाच्या यात्रेसाठी जाणार होते, पण ते बाईकवरून जाणार होते पहाटे. आणि हे आदल्या दिवशी गाडी जाते. आणि सार्थकला मिळाले होते रंगोत्सवमध्ये गोल्ड मेडल. इंटरनॅशनल लेवल कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं.